कुणी आहे तो? कवट्या महाकाळ. कवट्या महाकाळ. कवट्या महाकाळ म्हणतात मला. कटप्पाने बाहुबलीला का मारलं याचं उत्तर जरी मिळालं किंवा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार याचं उत्तर देखील मिळालं, पण धडाकेबाज चित्रपटातील खलनायक म्हणजेच कवट्या महाकाल याचा अभिनय कुणी केला हे अजून राज उघडलेलं नाही. ये बड़ी अच्छी बात कही आप. चित्रपट बघताना कवट्या महाकालची भूमिका आणि त्याचा आवाज आजही आपल्या आठवणीत आहे आणि तो बघताना अक्षरशः मजा आणि भीती सुद्धा वाटते. महेश कोठारे यांचा धडाकेबाज चित्रपट जितका गाजला तितकाच कवट्या महाकाल सुद्धा लोकप्रिय झाला होता. महेश कोठारे यांचे चित्रपट जितके प्रसिद्ध तितके त्यांचे खलनायक सुद्धा प्रसिद्ध होतात. जसे कवट्या महाकाल, कोबड्या खवीस, टाकलू हैवान, तात्या विंचू, गिधाड अशी विचित्र नावे आणि विचित्र वेशभूषा असलेले खलनायक त्यांच्या चित्रपटात हमखास असणार आणि कवट्या महाकाल तर त्याच्यावर सरस होऊन गेला. कवट्या महाकाल हे नाव सांगली जिल्ह्यातील कवटे महांकळ या गावावरून महेश कोठारे यांना सुचलं होतं आणि याची भूमिका केली आहे त्यांच्या एका मित्राने. धडाकेबाज चित्रपट बनवत असताना महेश कोठारे हे गुजरातमध्ये चित्रपट करत होते. त्यांचा तिथला एक मित्र त्यांना म्हणाला की मला एक काम हवे. तर महेश कोठारेंनी त्यांच्या धडाकेबाज चित्रपटाबद्दल त्याला सांगितले आणि तो मित्र तयार झाला. या चित्रपटामध्ये तुझा चेहरा कधीच दिसणार नाही हे त्याला सांगितले होते, परंतु मित्राला कामाची गरज होती आणि त्यांनी त्या चित्रपटाला होकार दिला. या चित्रपटाची भूमिका केली आहे गुजराती सुपरस्टार चंद्रकांत पांडे यांनी. चंद्रकांत पांडे हे गुजरातमधील चित्रपट, नाटक आणि सिरियलमध्ये काम करत होते. चंद्रकांत पांडे यांनी रामायणामध्ये सुद्धा काम केले आहे, परंतु अशा कवट्या महाकालचा 2021 मध्ये मृत्यू झाला. चंद्रकांत पांडे यांनी 2021 मध्ये अखेरचा श्वास घेतला. कवट्या महाकालची भूमिका केली आणि अख्ख्या महाराष्ट्राला भीती दाखवली, तसेच महाराष्ट्राला ज्यांनी वेड लावलं अशा चंद्रकांत पांडे यांना आपल्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली. चंद्रकांत पांडे आपल्यासोबत नसले तरी त्यांची भूमिका म्हणजे त्यांनी केलेली कवट्या महाकाळ आपल्या बरोबर कायम स्वरूपात राहील. ही भूमिका अजरामर केली ते चंद्रकांत पांडे, परंतु त्यांना आवाज दिला होता विपिन वरटे, ते सुद्धा आपल्यात नाही. अशा दोन्ही कलाकारांना माझ्याकडून आणि आपल्या चॅनलकडून भावपूर्ण श्रद्धांजली. तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुम्हाला आज नक्कीच नवीन गोष्टी कळल्या असेल त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.